राजकीय गप्पा रंगल्या होत्या नाही, आता कुठे वेळ आहे. आजचा दिवस तर शुभेच्छाचा आहे आणि एकनाथजी सारखा अतिशय दयाळू आणि मनमिळावू नेतृत्व या राज्याला कायम राहिलं पाहिजे. ज्यांनी दिव्यांग मंत्रालय उभारणीमध्ये मोठा वाटा आणि मोठं श्रेय त्यांचं आहे, म्हणून त्यांना शुभेच्छा द्यावं इतकंच कारण आहे. पण जी काही नाराजी होती सरकार विरोधात आता एवढं यायला नको. हा वाढदिवसाच्या तुम्ही आम्ही एकमेकाला देत राहतो, त्याच्यामुळं मला वाटते राजकीय दृष्ट्या ही भेट नाही आहे, वाढदिवसाच्या निमित्तच भेट आहे. भावी आयुष्यात गेलेल्या जे काही पद आहे ते पुन्हा आले पाहिजे. म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे अशी इच्छा आहे तुमची? काय हरकत नाही, अधिक चांगलं होईल महाराष्ट्र. मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा मंत्री एकनाथ शिंदे निश्चितच. भाऊ, आपण जर बघितलं बीड हत्या प्रकरण अजून देखील एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, तर सुरेश दस वारंवार त्याच 8 दिवस झाले. तर संजय राऊत असं देखील म्हणत आहेत मनोज जरांगे यांचं जे उपोषण खर्च आहे ते मागे टाकण्यासाठी सुरेश दसला पुढे केलं जातं. ते बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे टाळीवरची लोणी खाणारी जी औलाद आहे ते सरळ इथं दिसतं आणि इतका मोठा घातपात झाल्यानंतर सुद्धा त्यावर डावपेच करून पुन्हा वेगळा डाव मांडण्याचा प्रकार सुरू आहे. तो महाराष्ट्राला घातक ठरू शकतो, हे तर निश्चितच आहे. सर, एकाला बाजूला ठेवण्यासाठी दूसरी बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न या प्रकरणात होत आहे. सर, आपने जिस तरीके से जुगार को लेकर अनेक सेलिब्रिटी लगातार जुगार का ऐड करते जा रहे हैं. सचिन तेंदुलकर को भी आपने जिस तरीके से कहा था कि भीख पेटी में दूंगा, प्रत्येक गणेश उत्सव में रखें, लेकिन अब सेलिब्रिटी कहीं रुकने का नाम नहीं ले रहे. लगातार दिग्गज सेलिब्रिटी भी इस जुगार के ऐड में आते जा रहे हैं. अभी आगे हम एक रणनीति करेंगे उसके बारे में, क्योंकि कल भी एक नागपुर में आत्महत्या हुई. एक विद्यार्थिनी ने उसके जुगार के अंदर इनकी ऐड देखकर ही उन्होंने उस गेम में वो इन्वॉल्व हुई थी और उसके कारण ही उसकी आत्महत्या हुई है. तो देखते आगे उस तरह से किस तरह से आगे जाना चाहिए. सर भाऊ, एक मराठीमध्ये जुगाराच्या विरोधामध्ये जे सेलिब्रिटी ॲडव्हर्टाईज करतात त्या विरोधात तुम्ही आवाज उठवला होता, मात्र अजूनही काही ते थांबायचं नाव घेतलं. काय झालं का सार्वत्रिक भावना ज्या आहे राजकारणी लोकांच्या आणि तुमच्या पण, त्या सामान्य प्रति प्रामाणिक राहिल्या नाही. लुटणारा जो आहे, लुटणारा कोण आहे ते महत्त्वाचं ठरतं आणि लूट जर सामान्य माणसाची होत असेल तर त्याला कदर कुठं आहे. तुमच्या न्यूज चॅनलवर अजूनही 6 महिने झाले दिव्यांगांना पगार नाही. तुम्ही ब्रेकिंग केली का? 6 महिने झाले MREGSमध्ये मजुरांना मजुरी भेटली नाही. तुम्ही कधी ब्रेकिंग केली का? 6 महिने झाले. मजुराची मजुरी 6 महिन्यापासून भेटत नसेल, ज्याचा हातावर पोट आहे तो जगत कसा असेल? जाणीव संपली आहे तुमची, संपली राज्यकर्त्याची पण.